यांनी केलाय। 7/12 कोरा करा ही उद्धव ठाकरेंची मूळ मागणी असल्याचंही संजय राऊत म्हणाले। बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण 2 दिवसात मी काढतो। बावनकुळ्यांच्या मी परत रिपीट करतो, बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरण मी 2 दिवसात बाहेर काढतो। जाऊ द्या आठवडा, होते फाईल तयार, तुम्ही त्यांना पाठवता, त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। काल तर बावनकुळेंवरती संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण लवकरच बाहेर काढू असं संजय राऊत म्हणालेले आहेत। आठवडाभर थांबा, फाईल तयार होते असा इशारा त्यांनी दिलाय। बावनकुळे या संपूर्ण परिस्थितीमध्ये मध्यस्थी करतील, चर्चा करतील अशी शक्यता आहे। आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाचा शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता, तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं अतिरेकी घुसलेले, यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे। आता बच्चू कडूंच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही असं म्हणा की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे, अतिरेक्यांचा पैसा येतो आहे, आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा। तर 7/12 कोरा करा ही उद्धव ठाकरेंची मूळ मागणी असल्याचं संजय राऊत म्हणालेत। बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील संजय राऊत म्हणालेले आहेत। 7/12 कोरा करा ही मूळ मागणी उद्धव ठाकरेंची असल्याचं संजय राऊत म्हणाले। दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे आणि या नेतृत्वात नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। चक्काजाम आंदोलनात वर्धा आणि नागपूर, जबलपूर, हैदराबादसह आणखी 2 महामार्ग शेतकऱ्यांनी अडवलेत। नागपूर रायपूर दरम्यानचे जे 2 समांतर महामार्ग आहेत